केंद्र शासनाच्या वतीने राबवण्यात येणारे विविध उपक्रम तसेच रेल्वे, बंदरे, विमान वाहतूक व बेरोजगारी मिटवण्यासाठी वेगवेगळे उद्योग व्यावसायिक उपक्रम जास्तीत जास्त आणण्यात येतील यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले। नारायणगाव येथील कोल्ड स्टोरेजच्या उद्घाटन प्रसंगी द्राक्ष बागायतदारांना मार्गदर्शनपर भाषणात ते बोलत होते। उपमुख्यमंत्री अजित पवार आज विविध कार्यक्रमाच्या निमित्ताने जुन्नर तालुक्याच्या दौऱ्यावर आले होते। नारायणगाव येथील ग्रामोन्नती मंडळाच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास त्यांचा हेलिकॉप्टरने आगमन झाले। तेथे ग्रामोन्नती मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे स्वागत केले। त्यानंतर नारायणगाव येथील श्रीराम मंदिरात त्यांनी महाआरती केली। तेथून नारायणगाव येथील धर्मराज प्लाझा संकुलातील पुन्हा ब्लड सेंटरचे त्यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले। यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके, अंबादास नरवडे, डॉक्टर जीवन सगरे, सुदाम काळे, सौरभ काळे, ब्लड बँकेचे संचालक अशोक नरवडे, आकाश जगताप, रमेश बिरादार, गणेश आवटी, विकास बोराडे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते। या कार्यक्रमानंतर ज्येष्ठ बागायतदार महादेव वाघ यांनी सुरू केलेल्या शेतकऱ्यांसाठी कोल्ड स्टोरेज प्री कुलिंग सेंटरचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार अतुल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी उद्योजक किशोर दांगट, संजय पानसरे, ॲडव्होकेट संजय काळे, रघुनाथ लेंडे, जयसिंग वायकर तसेच अनेक द्राक्ष बागायतदार उपस्थित होते। यावेळी अजित पवार यांनी द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले। नेमके यावेळी अजितदादा पवार काय म्हणालेत याचा थेट आढावा घेतला आहे आपला आवाज न्यूज नेटवर्कचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी। पाहूयात। शेती करता लागणारे वेगवेगळे चांगल्या पद्धतीचं बी बियाणं, शेती करता लागणारे यंत्रसामुग्री, अशा या सगळ्या गोष्टीच्या बद्दल आम्ही सतत प्रयत्नशील असतो, आम्ही सतत लक्ष ठेवून असतो आणि त्याच्यातून जे क्रांतिकारी निर्णय झालेत त्यापासून आपला शेतकरी कुठं मागं राहू नये हीच आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। तुम्ही आजपर्यंत आम्हाला साथ दिली, आशीर्वाद दिलेत, इथनं पुढं पण असेच आशीर्वाद आणि साथ द्या। आम्ही कुठं कमी पडणार नाही हा विश्वास व्यक्त करतो आणि थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। एकमेकाला आधार देण्याचं काम केलंय। वल्लभ बेनकेंच्या काळामध्ये देखील ज्या पद्धतीनं आपल्या जुन्नर तालुक्यामध्ये काम झालं आणि आताही हे सगळं करत असताना माझ्या जुन्नरचे, माझ्या आंबेगावचे, माझ्या पुण्याची, जिल्ह्याची कामं व्हावी, महाराष्ट्राचा विकास व्हावा, केंद्रातनं मोठ्या प्रमाणावर मदत ही आपल्याला त्या निमित्तानं नॅशनल हायवेच्या करता, रेल्वेच्या करता, विमानांच्या करता, हवाई उड्डाण विमानतळ वगैरे, जलवाहतुकीच्या करता, पोर्ट त्याला आपण म्हणतो, त्या सगळ्याच्या कामाच्या करता आणि रोजगार निर्माण करण्याच्या करता, बेरोजगारी हटवण्याच्या करता मोठी गुंतवणूक ही केंद्र सरकारच्या मदतीनं त्या ठिकाणी येत असते। या सगळ्याच्या फायद्याकरता किंवा सगळ्याच्या त्याच्यामध्ये आपल्या महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास व्हावा याकरता, बहुजन समाजाच्या भल्याकरता आम्ही सगळ्यांनी ही भूमिका घेतली। शाहू फुले आंबेडकरांच्या विचारांनी चालणारे आम्ही लोक आहोत, तुम्ही पण तसेच आहात। छत्रपती शिवाजी महाराजांचाच आदर्श आपल्या सगळ्यांच्या समोर आहे आणि याच्यातून इथंही पर्यटनाला चालना देण्याचं काम आणि हा निर्णय घेतल्यानंतर माझ्या जुन्नर तालुक्याला करोडो रुपये वेगवेगळ्या माध्यमातून मंजूर करून देण्याचं काम आपण जहाजानी किंवा विमानांनी असं काही पाठवत नव्हतो, कारण आपल्याला तसं बघितलं तर आपल्या देशाला लागूनच बांगलादेशची बॉर्डर आहे आणि नेहमी त्यांच्यात आणि आपल्यात मालाची देवाणघेवाण वगैरे चालते आणि संबंध पण आपले तसे चांगले होते। परंतु आर्थिक तिथलं चणचण आज पाकिस्तानसारखा देश, बांगलादेश, श्रीलंका हे आपल्या जवळचे इकडचे जे देश आहेत ते आपल्या तुलनेने छोटे देश आहेत, परंतु त्यांची आज आर्थिक परिस्थिती फार बिकट झालेली आहे। आता आपल्यापेक्षा दुप्पट तिप्पट पेट्रोलचे दर, डिझेलचे दर, गॅस सिलेंडरचे दर असे प्रचंड झालेले आहेत आणि त्याच्यामुळं इथल्या लोकांना मध्ये तर तुम्ही बघितलं असेल श्रीलंकेमध्ये काय चाललेलं होतं, अराजकता माजलेली होती, अशा काही प्रश्न आहेत। परंतु आम्ही याच्या संदर्भात काही प्रश्न हे केंद्र सरकारच्या अखत्यारीमध्ये नरेंद्र मोदी साहेब असतील किंवा अमित भाई असतील, अमित भाई 27 तारखेला नाशिकला येणार आहेत, बहुतेक उद्याच्या 26 तारखेचा कार्यक्रम झाल्यानंतर आम्ही नाशिकला मुक्कामाला जाऊ आणि त्यांना सकाळी त्या ठिकाणी भेटून त्याही गोष्टी कानावर त्या बाबतीमध्ये घालू। आणि माझ्या माहितीप्रमाणे पियुष गोयल हे कॉमर्स मिनिस्टर आहेत, त्याला मराठीत वाणिज्य विभागाचे प्रमुख म्हणलं जातं।
थोडीशी बारकाईनं माहिती मी आपल्या सगळ्यांना देईन. तुम्हाला वाघांनी जेवण दिलं का नाही माहिती आहे, पण आम्हाला मला इथंच ठेवलं. सगळ्यांना शेवटी आपली परंपरा आहे, महाराष्ट्राची संस्कृती आहे आणि त्या संस्कृतीचं जतन आपण सगळ्यांनी केलं पाहिजे. त्या प्रकारे आपण एकमेकाला साथ देऊया. आज हे सगळं पाहून समाधान वाटलं आणि एकंदरीतच तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनं त्या कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन झालं असं जाहीर करतो. तिथं काही अडचणी आहे, कोल्ड स्टोरेजचा ॲपेडानी सबसिडी वगैरे थांबवलेली आहे. ते पण मला माझ्या शेतकरी बांधवांनी सांगितलं. 4 राज्यांची, गुजरात, महाराष्ट्र आणि 2 राज्य आंध्र कर्नाटक, अशी सबसिडी थांबवलेली, बाकी त्यांची चालू आहे. मी त्याच्याबद्दलची माहिती घेईल किंवा त्यांची आमची थांबवली, म्हणजे त्याच्यात गुजरात पण आहे. काही जण टीका करतात की आपल्यावर अन्याय करतात, गुजरात नाही, तर तसं नसतं. पण विरोधकांना आज बोलायला काही मुद्दा नाही तर काहीतरी थातूरमातूर बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायची. ह्यालाही तुम्ही काही महत्त्व देऊ नका, कारण तुम्ही जसं शेतीवाडी करता तसं मी पण एक शेतकरीच आहे आणि शेतकऱ्याच्याच पोटी जन्माला आले. त्याच्यामुळं आम्हालाही शेतीच्या बद्दलची आकलन आहे, माहिती आहे. त्याच्याही बाबतीमध्ये मदत करण्याची भूमिका माझी, दिलीप वळसे पाटलांची, अतुल बेनकेंची आणि आमच्या सगळ्या महायुतीमध्ये काम करणाऱ्या सहकारी मित्रांची राहील, अशा प्रकारची ग्वाही देतो. माणूस कष्टातनं कसा पुढे येऊ शकतो. इथं एकेकाळी निव्वळ माळरान होतं, अक्षरशः काही पिकत नव्हतं, परंतु वाघबंधूंनी इथं वडिलांची जमीन अतिशय तुटपुंजी असली तरी कष्टातनं थोडी जमीन वाढवत गेली. त्यांची पिढी तर चांगली तिन्ही भावांची निघाली, परंतु पुढची पण पिढी दुसरी त्यांची चांगली निघालेली, आता तिसरी पिढी पुढे येते. आणि असंच प्रत्येक शेतकऱ्याच्या बाबतीमध्ये व्हावं, निर्व्यसनी राहावं, चांगला व्यवसाय करावा. कष्ट केल्यानंतर कष्टाचं चीज होतं, हेही आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. आणि तुम्ही ते शेतीवाडी करत असताना, व्यवसाय करत असताना तुम्हाला ज्या अडचणी येतात त्या अडचणी दूर करण्याच्या करता मी तुमचा जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्याने, अतुल तुमचा लोकप्रतिनिधी या नात्याने आणि मंत्रिमंडळातले सहकारी या नात्याने, दिलीप वळसे पाटील, आम्ही सगळेजण सतत एकमेकाच्या संपर्कात आहोत. काही गोष्टी मधल्या काळामध्ये राजकीय घडल्या, परंतु त्याच्याबद्दल मी थोडं बहुत सुतोवाच. तसं तुमच्यातले काही शेतकरी जे एकनाथराव शिंदेंच्याशी संबंधित असतील आणि देवेंद्र फडणवीस साहेबांशी संबंधित असतील, त्यांनी त्यांच्या त्या दोन्ही नेत्यांना पण भेटावं, जेणेकरून संत्र्याच्या बाबतीमध्ये आम्ही कॅबिनेटला जो निर्णय घेतलेला आहे तशा पद्धतीनं द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांच्याही बाबतीमध्ये मला घ्यायला तिथं सोपं जाईल आणि तशा प्रकारचा प्रयत्न मी करणार आहे. यावेळेस काही कॅबिनेट होऊ शकली नाही, कारण बाकीचे सगळा व्याप होता. मुख्यमंत्री महोदय म्हणाले 26 तारीख झाल्यानंतर, झेंडावंदीच्या नंतर नेहमीच्या मंगळवार किंवा बुधवारी आपण कॅबिनेट घेऊ, त्यावेळेस हा विषय मी काढणार आहे. आत्ताच तुमच्या समस्त द्राक्ष उत्पादक शेतकरी जुन्नर आणि आंबेगाव तालुका यांनी मला याबद्दलचं निवेदन बांगलादेश द्राक्ष आयात शुल्क व फ्रेट सबसिडी संदर्भात दिलेलं आहे. इथं एक व्यापारी देखील बांगलादेशचा आला आहे. त्यांनी पण मला सांगितलं की दादा, आमच्या देशातले लोक असं म्हणतात की आपल्याकडं डॉलर नाही आहे, तिथं डॉलरचं शॉर्टेज आहे, त्याला परकीय चलन आपण म्हणतो, आणि म्हणून त्यांनी आवाच्या सव्वा टॅक्स वाढवलेले आहे आणि त्याच्यात बांगलादेशला जो निर्यात होता, आता आपला तिथला माल आखाती देशात पण जातो, तिथं काय असं टॅक्स वगैरेचं भानगड नाही, परंतु बांगलादेशला करण्यात आली.